नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं सांगायचं तर या विषयाची सुरुवातच मी केली होती. अगदी नेमकी तारीख सांगायची तर 26 फेब्रुवारीला माझा प्रतिपक्षावरचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघितला असेल. बाळासाहेबांचा नातू आणि युवा सेनेचा अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि आजचे शिवसेनेचे सर्वोच्च नेते संजय राऊत यांच्यात कलगीतुरा सुरू झालाय, याची चाहूल मला 23-24 फेब्रुवारीला लागली होती. आणि मी जितका 2 दिवस त्याचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे वाटतंय तितकं बरोबरचं प्रकरण नाहीये. आजपर्यंत असं सहसा झालं नाही. प्रामुख्याने गेल्या 5-6 वर्षामध्ये संजय राऊत यांनी एखादं वक्तव्य करावं, एखादी भूमिका मांडावी आणि नंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा इतर कोणाकडून त्याला छेद दिला जावा, असं सहसा झालेलं नाही. आणि म्हणूनच हा एक गंभीर विषय होऊ शकतो याची चाहूल मला लागली होती. एका बाजूला संजय राऊत हे कशाचा काय संबंध नसताना राज्यसभेची 7वी जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे किंवा हक्काची आहे, त्या जागेवर शरद पवारांना पाठवलं जावं, असा आम्ही सगळे प्रयत्न करू, असं म्हणत एक प्रकारे शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून शिवसेनेची बाजू मांडत होते. पण त्या भूमिकेला 24 तास उलटण्यापूर्वी शिवसेना उबाठाचे भावी पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्याच पक्षाच्या प्रवक्त्याचा म्हणजे संजय राऊतचा दावा हा तडकाफडकी खोडून काढला. पहिली गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष उबाठा शिवसेना आहे, त्याच्या खालोखाल काँग्रेस आहे, असं सांगत शरद पवारांचा पक्ष हा नगण्य आहे, शेवटचा आहे, 3ऱ्या नंबरचा आहे आणि म्हणून शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, इतकी आक्रमक भूमिका घेऊन आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांचा धावा खोडला होता. त्यासाठी रोटेशन, संख्याबळ वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पण ती सगळ्यात पहिली चाहूल होती की मातोश्रीवर, ज्याला दरबारी नेतृत्व मानलं जातं, उबाठा शिवसेनेचं दरबारी नेतृत्व म्हणजे मातोश्रीच्या आतल्या बंदिस्त खोलीमागे दरवाजा आड जे काय शिस्त, त्यातली 2 माणसं उघडपणे एकमेकाच्या विरुद्ध माध्यमात येऊन इतक्या ठोसपणे बोलतात, तेव्हा काहीतरी गडबड असणार याची चाहूल मला लागली होती. आणि त्या सीआयडीच्या शिवाजी साटम, एसीपी प्रद्युमन याच्यासारखा मी मनातल्या मनात म्हणालो, कुछ तो गडबड आहे दया, तोड दे दरवाजा. आता कोणी कुठला दरवाजा तोडायचा आणि यातला दया कोण आणि कोणाला कोणाची माया, याची उत्तरं माझ्याकडे नव्हती. पण ज्या प्रकारे संजय राऊत हे शरद पवारांचं नाव रेटून 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 सांगतायत आणि दुसरीकडे वेगवेगळे युक्तिवाद, संख्याबळ सांगत आदित्य ठाकरे तो दावा फेटाळून लावतात, तेव्हा एक गोष्ट सगळ्यात गंभीर लक्षात घेण्यासारखी होती की अचानक काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये आलेल्या प्रियंका चतुर्वेदी 6 वर्षापूर्वी तितक्याच अचानक राज्यसभेच्या शिवसेनेच्या सदस्य होऊन गेल्या. तेव्हा चंद्रकांत खैरे सारख्या एका ज्येष्ठ शिवसैनिक आणि माजी खासदाराने तक्रार केली होती, केवळ सौंदर्याच्या आधारावर ही भाषा खोचक होती पण बोलकी होती आणि सरळ सरळ
आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडे अंगुली निर्देश करणारी होती. आणि त्यावेळेला शिवसेनेत फाटाफूट झाली नव्हती. अखंड शिवसेनेत असताना खैरे यांनी बोलण्याचं धाडस केलेलं होतं. आणि त्यामुळे त्या प्रियंका चतुर्वेदी या कोणाच्या इतक्या लाडक्या राज्यसभा सदस्य आहेत याच्यावर बरीच कुजबूज होत असली तरी त्याविषयी मी बोलणार नाही आणि बोलण्याची गरज नाही. लोकांना सगळं कळतं, दिसतं. अशा वेळेला संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यातला संघर्ष हा शरद पवारांसाठी किंवा राज्यसभेच्या या वर्षीच्या रोटेशनच्या जागेसाठी आहे की प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊत या दोघांच्या 2 वर्षाच्या अंतराने झालेल्या निवडी संबंधीचा हा वाद आहे. हा राजकीय विषय तिथे प्रश्न निर्माण होतो हे माझ्या लक्षात आलं होतं. संजय राऊत यांची राज्यसभेची मुदत आणखीन 2 वर्षांनी संपणार आहे. ज्या निवडीपासून उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या अस्तित्वाला घरघर लागली, 2022 मध्ये जी राज्यसभेची निवडणूक 10 जून 22 रोजी झाली, त्यामध्ये पहिल्यांदा संजय राऊत निसटले आणि संजय पवार हा शिवसेनेचा दुसरा उमेदवार पराभूत झाला होता. त्यावेळेला प्रियंका चतुर्वेदी यांच्या राज्यसभा सदस्याची 2 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात शिवसेनेमध्ये दुफडी झाली. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की जो वरकरणी शरद पवारांना शिवसेनेची जागा द्यावी की न द्यावी यावरून उफाळलेला वाद आहे. उभाटा शिवसेनेच्या अंतर्गत वाद आहे की नंबर आपला असताना, रोटेशन आपला असताना आपण ही जागा का सोडायची, याचा खुलासा उभाटा शिवसैनिकांना समाधानकारकरित्या संजय राऊत देऊ शकलेले नाहीत. आणि ज्या वेळेला हा उमेदवारी अर्ज वगैरे भरला जात होता त्यावेळेला किंवा त्यासंबंधी झालेल्या पत्रकार परिषदेला उभाटा शिवसेनेचा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे शरद पवारांना राज्यसभा मिळणं किंवा त्या जागेवरचा हक्क उभाटा शिवसेनेने सोडणं या बाबतीत संजय राऊत उभाटा शिवसेनेमध्ये एकाकी पडलेत हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालं, पण बोलायला कोणी तयार नव्हता. अशा वेळेला तो मी व्हिडिओ केला होता. आणि आता हळूहळू करत सगळेच बोलायला लागलेत. आणि मी जेव्हा सगळे म्हणतो तेव्हा एक निवडक पत्रकार नव्हे तर उभाटा शिवसेनेचे एक अन्य प्रवक्ते जे शिवसेना वादळ नावाचं युट्यूब चॅनल चालवतात त्यांनी सुद्धा याविषयी उघड नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि त्याचा अर्थच उभाटा शिवसेनेच्या अन्य कार्यकर्त्यांमध्ये वाद रंगलेला आहे की कोण चालवतो शिवसेना. खरोखरच उद्धव ठाकरे उरलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उरलेत का, आणि ते निष्क्रिय झाले असतील तर मग संजय राऊत यांची उभाटा शिवसेनेतली हिस्सेदारी किती आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेनेवरची उभाटा शिवसेनेवरची मालकी किती हा प्रश्न पडतो. आणि हळूहळू करत तो प्रश्न गंभीर रूप धारण करताना दिसायला लागलाय. आणि मग ज्या वेळेला तुम्ही एकदा ही दिशा तुम्हाला सापडते तेव्हा वेगवेगळ्या मार्गाने येणारी माहिती तुम्ही तपासून बघितली तर मग हा केवळ अंतर्गत बंद दरवाजा आडचा वाद आहे की त्याला हळूहळू करत मैदानी रणांगणाचं रूप प्राप्त होणार आहे हा प्रश्न पडतो. आणि याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की दुसरा एक सामान्य प्रवक्ता आहे
त्याने सुद्धा याविषयी नाराजी व्यक्त करताना आदित्य ठाकरे बरोबर बोलत होते म्हटलं, याचा अर्थच आमचे राष्ट्रीय आणि प्रमुख प्रवक्ते खासदार संजय राऊत हे धादांत चुकीचं बोलत होते, असंही त्या दुसऱ्या प्रवक्त्याचं मत बनलेलं आहे हे कळतं आपल्याला. आणि तो जेव्हा हा दुसरा प्रवक्ता असं काही बोलतो तेव्हा आणखीन एक गोष्ट स्पष्ट होते की जी उर्वरित शिवसेना आहे, उबाठा शिवसेना आहे, तिच्यामध्ये हळूहळू करत भगदाड पडायला सुरुवात झाली. भगदाड. आणि त्यावर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे नातू आणि उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि भावी पक्षप्रमुख असल्यामुळे ज्यांना उबाठा शिवसेनेत टिकून राहायचंय असा बहुतांश शिवसैनिकांचा घटक वर्ग हा आदित्य ठाकरे यांच्या समर्थनाला उभं राहील या शंका नाही. पण दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा हार मानली आहे असंही मानण्याचं कारण नाही. संजय राऊत यांच्या बाजूने उबाठा शिवसेनेत कोण कोण नेते कोण कोण कार्यकर्ते आहेत मला कल्पना नाही. पण संजय राऊत यांचा सगळ्यात मोठा समर्थक आमचा जुना मित्र अनिल थत्ते हा गेल्या 4-5 दिवसापासून ज्या प्रकारे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेनेतले आदित्य समर्थक यांच्यावर नेमकं शरसंधान करतोय आणि संजय राऊत याची बाजू एखाद्या वकिलासारखी लढवतोय, ते बघितल्यानंतर अनिल थत्ते हा आपल्या मनाने बोलतोय असं अजिबात वाटत नाही. अनिल थत्ते जे काय सांगतोय बोलतोय तो सरळ सरळ संजय राऊत यांचा अजेंडा आहे असं मानायला अजिबात हरकत नाही. अजिबात हरकत नाही. अर्थात अनिल थत्ते सांगतो मी संजयचा मित्र आहे. संजय राऊत यांनी कधी त्याचा इन्कार केलेला नाही आणि संजय राऊत रोज अनिल थत्तेंच्या संपर्कात असतात असं अनिल थत्ते सातत्याने सांगत असताना सुद्धा जर त्याचा इन्कार संजय राऊत यांच्याकडून एकदाही झालेला नसेल तर मग एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की सध्या आदित्य आणि संजय राऊत यांच्याविषयी जी वक्तव्य अनिल थत्ते करतोय ती सरळ सरळ संजय राऊत यांच्याकडून झालेली ब्रीफिंग आहे. त्यांनी दिलेल्या माहितीच्या किंवा वक्तव्यांच्या आधारावर अनिल थत्ते हे व्हिडिओ बनवतोय असं अगदी निश्चिंतपणे म्हणता येईल. आणि त्याचा अर्थ असा होतो की उबाठा शिवसेनेमध्ये किंवा मातोश्रीच्या दरबारी राजकारणामध्ये आता सरळ सरळ 2 तट पडलेले आहेत आणि त्या 2 तटामध्ये आदित्य ठाकरे समर्थक विरुद्ध संजय राऊत समर्थक असं अटीतटीचं आतल्या आत युद्ध सुरू झालेलं आहे. ते कधी चव्हाट्यावर येईल त्याचा आत्ता अंदाज बांधता येणार नाही, पण ते लवकरच येईल. लवकरच येईल. कारण हळूहळू करत इतर माध्यमात सुद्धा ही गोष्ट ही बातमी पाझरायला लागलेली आहे आणि विषय एकट्या संजय राऊत पुरता नाहीये. अनिल थत्ते या संजय राऊत प्रकरणाला जोडून उद्धव ठाकरे यांच्या इतर 2-3 निकटवर्तीयांची नावं सुद्धा आडोशाने सांगतायत. आणि ही गोष्ट मी 26 फेब्रुवारी या माझ्या पहिल्या व्हिडिओत साफ सांगितलेली होती की ज्या प्रकारे बांद्रे पूर्व या विधानसभा क्षेत्रातील आदित्य ठाकरेंचे मावस बंधू वरुण सरदेसाई यांनी अनिल परब यांच्या लाडक्या उमेदवाराला बाजूला सारून महापालिका निवडणुकीत आपल्या खास खंद्या समर्थकाला उबाठा शिवसेनेची उमेदवारी दिली आणि त्यामुळे मातोश्रीवरून हात पाय आपटत अनिल परब यांना तिकीट वाटपाच्या आधी तडफडत निघून जावं लागलं होतं. तेव्हा अर्थात संजय राऊत त्या विषयात काही बोलले नव्हते. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती
की मातोश्रीवर किंवा मातोश्रीवरच्या दरबारी राजकारणामध्ये अनिल परब यांचे शेअर्स घसरलेले आहेत, मंदीमध्ये गेलेले आहेत. बघता बघता अवघ्या 1-1.5 महिन्यामध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा खटका उडालेला आहे. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यातला संघर्ष, अर्थात अनिल परब यांच्या लाडक्या उमेदवाराने बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे वांद्रे पूर्व मधला अनिल परब विरुद्ध वरुण सरदेसाई हा संघर्ष अजिबात लपून राहिला नाही, तो चव्हाट्यावर आला. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हा विषय कधी चव्हाट्यावर येईल याचा म्हणूनच नेम नाही. पण एक गोष्ट साफ आहे, अगदी सुस्पष्ट आहे की हा संघर्ष आता मातोश्रीवर सुरू झालेला आहे. आणि मी त्या पहिल्या व्हिडिओमध्ये देखील एक गोष्ट साफ सांगितली होती. 1998 नंतर हळूहळू संपूर्ण अखंड शिवसेनेचा ताबा घेत उद्धव ठाकरेंनी एक एक पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली, तेव्हा बाळासाहेबांनी अत्यंत विश्वासाने गोळा केलेली त्यांची जी टीम होती त्यातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी खड्यासारखं बाजूला करायला सुरुवात केली होती. त्यांना धक्के मारून बाहेर काढलं नाही शिवसेनेत, पण त्यांनी निघून जावं, आपल्या पायांनी निघून जावं अशी परिस्थिती मात्र निर्माण केली होती. आणि ही परिस्थिती म्हणजे काय असते तर त्याचं वर्णन विधानसभेच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सांगितलेलं आहे की त्या जेव्हा उभाठा शिवसेना सोडून एकनाथ शिंदेच्या सोबत गेल्या त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रयत्न करूनही आम्हाला मातोश्रीवर प्रवेश मिळत नाही. वारंवार फोन केले तर फोन उचलले जात नाहीत आणि भेटीसाठी वेळ मागितली तर भेटीची वेळ मिळत नाही. त्यातून कळतं की आपण नकोशे झालेले आहोत. मग आपण ज्यांना नकोशे आहोत तिथे थांबायचं कशाला? अपमानित व्हायला थांबायचं का? की आपल्या पायाने निघून जायचं? तर मी आपल्या पायाने निघून गेले आणि आपण उभाठा शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जायचं ठरवलं. हा जो खुलासा नीलम गोरेंनी केलेला होता तो तुम्हाला इथे तंतोतंत समजून घेता येईल. अशीच परिस्थिती राज ठाकरे यांच्यासाठी निर्माण करण्यात आली, अशीच परिस्थिती नारायण राणे यांच्यासाठी निर्माण करण्यात आली. मनोहर जोशी यांना तर शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्यात मंचावरून काढता पाय घेण्यापर्यंत परिस्थिती निर्माण करण्यात आली. हा जो 20 वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो आता हळूहळू करत 20-25 वर्षापूर्वीचा इतिहास नव्या पिढीत, तिसऱ्या पिढीत परत होताना दिसतोय, परत घडताना दिसतोय. उद्धव ठाकरेंनी गेल्या 20-25 वर्षामध्ये आपले जे कोणी विश्वासू सहकारी निर्माण केलेत त्यांना खड्यासारखं बाजूला सोडून उभाठा शिवसेनेचा अखंडच्या अखंड ताबा घ्यायची तयारी आदित्य ठाकरेंनी चालवलेली आहे. आणि त्यामध्ये जर हे लोक आडवे येणार असतील तर त्यांना प्रसंगी धक्के मारून सुद्धा बाजूला केलं जाईल असा सूचक इशारा दिला जातोय. आणि याचा स्फोट कधी होईल याचा अंदाज नाहीये. आता हळूहळू करत सगळ्यांनी चर्चा सुरू केली, पण सुरुवात तर मीच केली होती. आणि मी तुम्हाला परत पुढची एक गोष्ट सांगून ठेवतो की विषय इतक्यात नसणार. संजय राऊत यांच्या राज्यसभेचं सदस्यत्व आणखीन 2 वर्ष आहे. 2 वर्षानंतर जेव्हा महाविकास आघाडीकडून संयुक्त उमेदवार ठरवायचा आहे त्यावेळेला संजय राऊत यांचा नंबर लागू नये यासाठी आदित्य ठाकरे आजपासून प्रयत्न करतील. आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा वचपा काढताना घरभेदी कोण आहे तो चव्हाट्यावर येईल याविषयी माझ्या मनात शंका नाही. म्हणूनच मी शिवाजी साटमच्या भाषेत म्हणतो, कुछ तो गडबड आहे दया, तोड दे दरवाजा. आता दरवाजा कुठचा तोडायचा? कलानगरचा
की उभाटा शिवसेनेचा, हे ज्याचं त्यांनी ठरवा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.